नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विश्लेषण करतोय एकनाथ शिंदे यांनी काय डाव साध्य केलाय, भाजपला काय संदेश दिलाय, बच्चू कडूंचा प्रवेश करू. फार महत्वाचं राजकारण घडलेलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःची शिवसेना सगळीकडे पसरवत निघालेत. मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, आपली ताकद सगळीकडे वाढवत निघालेले आहेत. आणि पक्षांतर्गत जे काही वाद होते ते बऱ्यापैकी मिटवत सुद्धा आणलेले आहेत. बच्चू कडूंना प्रवेश देण्यावरून सुद्धा वाद झाले नाहीत का? वाद झाले. परंतु एक ताकद कशी वाढत निघाली आणि कशी वाढवत नेणं गरजेचं आहे. बघता बघता 3 वर्षात निवडणुका येतील. मग त्यावेळेला भारतीय जनता पक्ष जे आज दुसरा विरोधक कोणी ठेवायचंच नाही, ह्या जे भूमिकेत आहेत, याला कुठं शह द्यायचा का, यांना काही संदेश द्यायचा का? तर आम्ही सुद्धा काही कमी नाही आहे. आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदेना मराठा बेस आहे. त्यांच्या मागं पुढच्या काळामध्ये हे राजकारण जातीयवादाचं समीकरण निश्चितपणानं असणार आहे. बच्चू कडूंना घेतलं, त्यांना आमदारकी दिली. बच्चू कडू हे आता निश्चितपणानं भारतीय जनता पक्षावर खार खाऊ नाहीत, हे कोणीही सांगायची गरज नाही. कारण मधल्या काळात त्यांनी तसं दाखवलंय, पण बोललेत पण माझी फसवणूक झाली, मला फसवलं गेलं, हे आरोप त्यांनी केलेले आहेत. आणि आता शेतकरी, दिव्यांग, बाकीचे सगळ्या गोष्टी ते बोलतायत. बेरोजगारीचा प्रश्न वगैरे सगळे काढत जातील. आता जसं पक्षाची ध्येय धोरण आहेत ते राबवायला चालू करतील. कारण त्यांना शिवसेना नवीन नाहीये. आधी शिवसेनेतनं सुरुवात आहे ना, ती शिवसेनेत होतेच ते. मग अशा वेळेला बच्चू कडूची ताकद मिळवून घेणं हे एकनाथ शिंदेची कूटनीती, त्यांची जी मुत्सद्दीगिरी आहे ती यशस्वी झाली म्हणायला काय हरकत आहे. आणि आता पक्षांतर्गत भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे, आता याच्यात महत्वाचा डाव येणार आहे तो देवाभाऊचा. देवाभाऊना अजितदादा राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, फार वाढ त्यांची झालेली. अगदी केंद्रीय नेतृत्वाला पण चालणार नाही, पण केंद्रीय नेतृत्वात अमित शहा हे एकनाथ शिंदेच्या ठामपणे पाठीचे आहेत. कारण मधल्या काळात कसे प्रयत्न झाले शिवसेना विलीन करताय का, पण आमदारांनीच विरोध केला. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. परंतु सध्याच्या काळात आपली शिवसेना तर आपण भक्कम केली पाहिजे, या भूमिकेतनं त्यांनी एक एक मोहरे उचलायला चालू केले आणि ती संधी त्यांनी सोडली नाही. आणि बच्चू कडू यांना कुठंतरी हे पाहिजेच होतं. आता 6 वर्ष विधान परिषद मिळाली, तसं पक्ष बांधणीसाठी एक मोठा नेता मिळाला. आणि भारतीय जनता पक्षाला शह कसा द्यायचा हेच आहे. आज महायुती म्हटल्यानंतर एकमेकातले कटशा हे असणार आहेत, एकमेकाला शह द्यायचे प्रयत्न असणारच आहेत सगळ्यांचे. देवाभाऊंना सुद्धा हे काय आवडलं असणार आहे का? अजिबात नाही. देवाभाऊ लक्ष ठेवून आहे. देवाभाऊ सुद्धा हे कसं मोडायचं, एकनाथ शिंदेची ताकद वाढू द्यायची नाही आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंशी ते सौम्य आहे. उद्धव ठाकरेंशी कसं राहतात, कसं बोलतात, मधल्या काळात त्यांची बैठक झाली नाही झाली ते ठीक आहे, तो विषय आत्ता येणार नाही. पण बच्चू कडू हा विषय आहे. बच्चू कडू ही शेतकऱ्यांच्यासाठी, दिव्यांगांच्यासाठी, बेरोजगारांच्यासाठी, महिलांच्यासाठी आता ते पुढं जातील, शिवसेनेचा झेंडा घेऊन फिरतील. आणि भारतीय जनता पक्ष हेच त्यांचं टार्गेट असेल. आणि एकनाथ शिंदेनं त्या टार्गेटसाठीच त्यांना हे आज आमदारकी बहाल केलेली आहे. इथनं पुढचं राजकारण बघण्यासारखं असत आहे. देवाभाऊ काय गप बसतील अशातला भाग नाही. हे कसं मोडायचं ह्याच्यासाठी आता प्रयत्न होत राहतील. बघण्यासारखं राजकारण इथनं पुढच्या काळामध्ये असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.